देवेंद्र भाऊंचा काल वाढदिवस झाला आणि देवेंद्र भाऊंना आप्पांनी पण शुभेच्छा दिल्या आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण सगळ्यांनी देवेंद्र भाऊंना या ठिकाणी शुभेच्छा देऊया। त्याचप्रमाणे अजितदादांची पुण्यतिथी होती, त्यांनाही वंदन करून आपण या कार्यक्रमाची या ठिकाणी खरं तर सुरुवात करूया। या ठिकाणी हे अभियान जे राबवलं गेलेलं आहे याच्यामध्ये राज्य सरकारच्या सगळ्या योजना या ठिकाणी आहेत आणि ह्या योजना दाखले, जमिनीच्या नोंदी असे बारीक सारीक जवळजवळ 60-70 किचकट विषय आहेत आणि सर्वसामान्य माणसांना तहसीलदार ऑफिस, प्रांत ऑफिसला जाऊन हेलपाटी मारून कामं होत नाहीत, पंचायत समितीत कामं होत नाहीत। त्यामुळे माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकारनं निर्णय घेतला आणि हे महाराजस्व अभियान या ठिकाणी राज्यामध्ये आयोजित केली आणि त्याच्या माध्यमातून सर्व अधिकारी, त्या विभागाचे आमदार आणि सभापती आणि संबंधित पदाधिकारी सगळ्यांना बोलून एकत्रित पूर्ण कामाचा त्या ठिकाणी निपटारा करायची ही भूमिका याच्यातून मुख्यमंत्र्यांनी हे केलेली आहे आणि हे अभियान अत्यंत चांगल्या पद्धतीने राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राबवलेलं आहे। आपल्या तालुक्यामध्ये खरं तर नेवरी, कडेगाव सर्व महसूलमध्ये या ठिकाणी शिबिर झाली। आपल्या दोन्ही तहसीलदार, प्रांत अधिकारी, दोन्ही BDO या सगळ्या अधिकाऱ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हे अभियान राबवण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी लोकांच्या प्रश्नांचा निपटारा त्या ठिकाणी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। मी मनापासून सर्व आपल्या अधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो। खर तर महेंद्रप्पांनी हळूच टवका काढला, कारण महेंद्रप्पांची गुगली बाळासाहेबांना बी कळाली, मला बी कळाली, परंतु आप्पा माझे चांगले पहिल्यापासून मित्र आहेत आणि खर तर या मतदारसंघामध्ये बाळासाहेब असतील, आम्ही असू, वेगळ्या विचाराची माणसं आहेत। ते आम्ही भारतीय जनता पार्टीत आहे, ते काँग्रेस, उलट होऊ शकतं, काय सांगता येत नाही। परंतु ज्या वेळेला राजकीय विषय येतात त्यावेळेला ते त्यांच्या बाजूने काम करत असतात, आम्ही आमच्या बाजूने काम करत असतो। परंतु वैयक्तिक जाऊन काहीतरी दंगा करणं, एकमेकांच्या अंगावर जाणं ही संस्कृती या मतदारसंघामध्ये नाही। साहेब असताना सुद्धा या मतदारसंघामध्ये आमच्या विचाराचं राजकारण झालं। ज्या वेळेला राजकारण संपेल, ज्यावेळेला इलेक्शन संपेल, त्यावेळेला एकत्रित बैठका व्हायच्या। आमची एकदा टेंबूला बैठक, टेंबूच्या संदर्भात कलेक्टर ऑफिसला बैठक सुरू होती, पुनर्वसन मंत्री साहेब होते त्यावेळेला आणि त्यावेळेला इथल्या पुनर्वसनाचा विषय आला। मी बोलायला उठलो, एका दोघांनी म्हणले तुम्ही जरा थांबा, साहेबांना बोलू। साहेब म्हणले नाही नाही, त्याला काय म्हणायचं ते म्हणू दे, मग मी काय असेल त्याच्यावर बोलतो। त्याच्यावर आमची चर्चा झाली, त्याच्यावर बऱ्यापैकी मार्ग निघाले। राजकारण करत असताना राजकीय द्वेष मनात ठेवून या मतदारसंघामध्ये कुणीच काम कधी केलं नाही आणि ती परंपरा भविष्यात बाळासाहेबांनी ती चालू ठेवली, आम्ही ती चालू ठेवली। ज्यावेळेला निवडणूक येतात त्यावेळेला आम्ही आमच्या पद्धतीने लढतो, बाळासाहेब बाळासाहेबांच्या पद्धतीने लढतात आणि आप्पा व्यवस्थित आमचा कार्यक्रम करतात। पण ठीक आहे, जे आज राजकारणामध्ये चढ उतार राहतात, यश अपयश थोडं प्रत्येकाच्या नशिबाचा, कर्तृत्वाचा भाग असतो, नाही असं नाही, परंतु या मतदारसंघामध्ये अत्यंत चांगली भूमिका सगळी मंडळी आम्ही जनतेच्या दृष्टीनं मांडत असतो। परवा आमच्या कडेपूर ग्रामपंचायतीचा देशामध्ये आमचा पहिला नंबर आला, ई गव्हर्नन्स देशामध्ये पहिला नंबर आला। आमच्या सरपंचाचा, बॉडीचा सगळ्याचा सत्कार त्या ठिकाणी जयपूरला झाला। त्या तिथल्या मुख्यमंत्र्यांनी, केंद्रीय मंत्र्यांनी आणि राज्यपालांनी सगळ्यांनी आमच्या बॉडीला, ग्रामपंचायतच्या बॉडीचा गौरव त्या ठिकाणी केला आणि बाळासाहेबांचा फोन आला, म्हणले बाबा
देशात पहिली ग्रामपंचायत झाली. मला त्या ठिकाणी तुमच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करायचा. त्यांनी मोठेपणा दाखवला, ते त्या दिवशी आले, त्यांनी सगळ्यांचा सत्कार केला. आता हा मोठेपणाचा भाग आहे राजकारणातला. त्याचा अर्थ आम्ही एक झालं असं नाही, लगेच सुरू झालं, एक झाली वाटतं, काहीतरी झालं. तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही एक होत नाही. एक आम्ही झालो तर परत मतदारसंघात काय होणार ही भूमिका काय मंडळीची आहे की अप्पा. त्यामुळं आम्ही जर काही एक करायला ठरलं तर आप्पाची भूमिका परत वेगळी होईल. त्यामुळं राजकारणामध्ये सारखं राजकारणाची घाण डोक्यात ठेवून या मतदारसंघात जर काम करायला बसलो आपण तर या मतदारसंघाचा विकासच होणार नाही. आणि ते लढतायत, आम्ही लढतोय. कशासाठी लढतोय तर मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे. ह्या मतदारसंघामध्ये वादी झाली पाहिजे, ते एकमेकाच्या अंगावर गेलं पाहिजे, ह्याच्यासाठी लढत नाही, विकासासाठी लढतो. निवडणुका झाले की विकासाच्या कामाच्या संदर्भात सगळ्यांनी एकत्रित बसून या तालुक्याचा, दोन्ही तालुक्याचा कशा पद्धतीने विकास होईल, महाराष्ट्रामध्ये हे दोन्ही तालुके कसे अग्रेसर होतील, अशा पद्धतीचा प्रयत्न आपल्याला भविष्यामध्ये करावा लागेल. आणि खरं तर आज हे सगळे आपले अधिकारी जे आहेत, शासकीय अधिकारी, त्यांनी अत्यंत चांगला उपक्रम हा समाधान शिबिराचा आतापर्यंत राबवलेला आहे. मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही, कारण बऱ्याच लोकांची कामं संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही चालणार आहे. ती काही राजकीय व्यासपीठ नाही, पण तरी सुद्धा या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि लवकरात लवकर सगळ्या कामांचा लोकांचा निपटारा व्हावा अशी विनंती करतो आणि माझे 4 शब्द संपतो.